भड़काने का काम किया और किस प्रकार से हिंदू आपके विरोधी है यही जताने का काम किया। लेकिन मोदी जी ने आपके बच्चों के लिए उड़ान जैसी एक योजना लाई। मुस्लिम में लड़वाने का काम इस कांग्रेस ने किया है। कभी आपके बच्चों के बारे में सोचा है? किसी ने नहीं सोचा, मोदी जी ने सोचा है। ट्रिपल तलाक जैसा एक कानून, मी तर माझ्या सगळ्या मुस्लिम भगिनींना सांगते, हमें मत बताइए कि आपको कैसा लगा। हम जानते हैं आप बोल नहीं सकते, लेकिन इस दुनिया की ऐसी कोई औरत नहीं होगी, किसी भी धर्म की औरत नहीं होगी जो तलाक के लिए मंजूर हो जाए, राजी हो जाए। ऐसी इस दुनिया में कोई मजहब की औरत नहीं है। और आपके ऊपर जो तलवार लटकती थी, हर माँ को उसके बेटी के भविष्य की चिंता थी कि पता नहीं मेरी बेटी को कब घर पे वापस भेज देंगे। 65 साल में कभी कांग्रेस ने हमारे मुसलमान बहन के लिए नहीं सोचा, लेकिन हमारे मोदी जी ने सोचा है। मोदी जी ने कहा वोट नहीं मिलेंगे तो भी चलेगा, लेकिन मेरे मुसलमान बहन को मैं न्याय दिलाकर रहूंगा। ऐसे हमारे प्रधानमंत्री है जिनका नाम नरेंद्र मोदी। त्यांचे चेले चपाटे, पवार साहेब त्यांचे चेले चपाटे, हे सगळे एक आले। दिल्लीमध्ये सुद्धा मोठी देशामध्ये मोदींच्या विरोधामध्ये आघाडी उघडली। कोण आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये दारूचा घोटाळा करणारा केजरीवाल आहे, वाळूचा घोटाळा करणारा स्टॅलिन तिकडे आहे, जमिनीचा घोटाळा करणारा हेमंत सोरेन तिकडे आहे, आणि चारा घोटाळ्यातला लालू प्रसाद पंडित आहे, ममता बॅनर्जी पंडित आहे, जिच्या संदेश खालीमध्ये महिलांना कशा पद्धतीने नागवलं गेलं। हे सगळे मोदींच्या विरोधात आहेत। यांना मोदी नको, यांना मोदी का नको? कारण मोदींचा नारा आहे ना खाऊंगा ना खाने दूंगा, आणि त्याच्यामुळे यांचं खाणं झालं बंद, आणि खाणं बंद झाल्यामुळे आता यांना मोदी नको। हे म्हणतात मोदी एकटा आहे। मोदी एकटे आहेत का? अरे आम्ही मोदी सोबत आहोत, तुम्ही मोदींसोबत आहात। या देशातली 140 कोटी जनता मोदी का परिवार आहे, आणि हे आपल्याला 20 तारखेला दाखवून द्यायचंय, मतदान पेट्यांमधून दाखवून द्यायचंय। बंधू भगिनींनो, सांगण्यासारखं खूप आहे। अरे या 65 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं? काँग्रेसने नेहमी हिंदू आणि मुस्लिमला लढवायचं काम केलं, लढवायचं काम केलं। आज ज्या पद्धतीने सीएएचा, एनआरसीचा अपप्रचार काँग्रेसकडनं केला जातो, आपल्या काँग्रेसच्या बंधू आणि भगिनींना सांगितलं पाहिजे, मोदी आणि भारतीय जनता पार्टी तुमच्या विरोधात नाही। माझा निरोप द्या त्यांना। मला तुम्हाला सांगायचंय, अरे आम्हाला जे मिळतं ते तुम्हाला मिळतं, मग मोदी विरोधामध्ये कसे काय? आपल्याला धान्य मिळतं का नाही? काय बोलाल तोडणार आहे का? काय नाही मिळतं का नाही मिळत? मुस्लिम महिलांना मिळतं का नाही? आपल्याला घर मिळतं, त्यांना घर मिळतं। आपल्याला कोविडची लस घेतली का सगळ्यांनी? सगळ्यांनी घेतली, कोविडची लस घेतली। मग काय फक्त हिंदूला दिली का? अरे जे आपल्याला मिळतं ते त्यांना मिळतं, आपल्यापेक्षा जास्त त्यांना मिळतं, पण आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।